नमस्कार. गोय पुलीस डिपार्टमेंटाच्या वतीन स्मार्ट पुलिसिंग इनिशिएटिव्स हाच्या लॉन्चाच्या कार्यक्रमाक आमचे मदीं आलोक कुमार IPS डायरेक्टर जनरल ऑफ गोवा पुलीस, रेस्ट ऑल IGP, DGP, SP, बाकीचे सगळे सायबर पुलिस डिपार्टमेंटाचे सगळे स्टाफ, स्पेशली जे सायबर योद्धा, पाद्रेम कोर्सिसांव कॉलेजीचे प्रिंसिपल आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट, स्टुडंट्स आणि म्हज्या पत्रकार भावांनो. खरें म्हटल्यार आयचो इनोवेटिव्ह प्रोग्राम्स हो आमी हांगासर ल्हानशा हातूंत जरी आयोजन केलो जाल्यार आमी जे आमचे सायबर रिलेटेड ऑल थिंग्स ज्या रायबंदराच्या ह्या पुलीस स्टेशना वयल्यान चलता, क्रायम पुलीस स्टेशना वयल्यान थंयसर हांव प्रोग्राम ऑर्गनायज केला. आयज 4 इनिशिएटिव्स आमी घेतले. एक डेडिकेटिव्ह सायबर हेल्पलायन सेंटर, इट इज 1930. सेकंड AIML लॅब. थर्ड सायबर उद्धार इनिशिएटिव्ह. एंड फोर्थ वन क्विक पास मोबाईल ॲप. ह्यो 4 इनिशिएटिव्स ज्यो आसा म्हाका इज द सिग्निफिकंट मायलस्टोन इन द गोवाज जर्नी टुवर्ड्स द मॉडर्न टेक्नॉलॉजी ड्रिवन पुलिसिंग फॉर द सेफ, सेक्युअर अँड स्मार्ट गव्हर्नन्स. सायबर क्रायम हो वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग थ्रेट्स म्हटल्यार काय हरकत जावचें ना. आनी म्हाका दिसता की ग्लोबल टुरिजम आनी इन्वेस्टमेंट डेस्टिनेशन गोंय सारकेल्या ठिकाणी सेफ डिजिटल आनी फिजिकल एनवायरमेंट क्रिएट जावप ही काळाची गरज आसा आणि ताकाच लागून आमी अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो इनिशिएटिव्ह घेत आसा. इनोव्हेशन इन गव्हर्नन्स अँड स्मार्ट पुलिसिंग हे सातत्यान फाटल्या 5 वर्सांत म्हज्या टेन्युअरांत आमी कंटिन्युअसली करीत आसा. आनी ताकाच लागून स्मार्ट पुलिसिंग स्ट्रिक्ट मॉडर्न अडॅप्टिव्ह रिस्पॉन्सिव्ह टेक्नॉलॉजी ड्रिवन and new age crimes such as the cyber fraud, identity theft and digital harassment हाजेर कंट्रोल हाडपा खातीर सातत्यान पुलीस हे वेगवेगळ्यो इनिशिएटिव्स घेत आसा. तातूंतल्योच आयच्यो ह्यो 4 इनिशिएटिव्स आसा. आज आमी पळयता वी आर फर्मली बिलीव इन लिवरेजिंग द टेक्नॉलॉजी फॉर इफेक्टीव गव्हर्नन्स अँड लॉ एनफोर्समेंट. आणि हे सगळें करता आसतना हांवें जशें म्हटलां की पयलो इनिशिएटिव्ह जो आसा it is a dedicated cyber helpline 1930. It is for the individual who are losing the money to online fraud or the business facing the cyber attack. आता DGP सांगल्याच्या प्रमाणे ऑन इन एवरेज म्हयन्याक 10 कोटी रुपया ह्या फ्रॉडाक वता गोंयांतले. इमॅजिन करात. तांच्यांनी सांगलें की आमच्या कडेन रिपोर्ट जाल्याच्या प्रमाणे एप्रॉक्सिमेटली एन्युअली 120 कोटी. आता 10 कोटी कोणाचे वयता? आमच्या गोंयकारांचे वयता. आता ते जर आमी अवॉयड करतले जाल्यार आमी कितें करचें पडटलें? आमी सायबर ही जी अटॅक जातात किंवा सायबर मनी फ्रॉड जाता हाज्या बद्दल अवेरनेस करपाक जाय. हांव मागीर सायबर युद्धाचेर येता त्या खातीर. हो अवेरनेस जावपा खातीर सायबर युद्धांत आमी तयार केल्ले आसा. आता ताका लागून क्विक तांच्यांनी कमीच कमी आपल्याक जर अननोन फोन कॉल आयलो, हांव मुद्दामून सांगता आसत जाल्यार पयशे भर, तुज्या चल्याक धरल्या, तुज्या चलवेक अरेस्ट केल्या, ED सांगता आनी कोण सांगता आसत जाल्यार फोना वयली खंयचीच गजाल खरी न धरता फोनार चुकून सुद्दां आपलो नंबर जर अजुनूय गोंयकार आमी इतके परत परत उलयता तरी आपलो आयिल्लो पिन नंबर ते ऑलमोस्ट दिता. आपलो कार्ड नंबर हो तांकां पास ऑन करतात आनी आपले सगळ्यातले सगळे पयशे अकाउंट कंप्लिटली खाली करतात. दुसरी गजाल, तूं 20,000 रुपया भर तुका 20 लाख रुपया मेळटले. ह्या फ्रॉडाक तर खूब जाण बळी पडलेले आसा. म्हणजे इनिशियली ते पयशे भरीत वता आनी मागीर जेन्ना कळटा आपलो फटावलो म्हणून तेन्ना पुलिशे कडेन येता. ते एट अ फर्स्ट अटेम्प्ट आपल्या घरा कडल्यानूच जर 1930 1930 जर कॉल केलो जाल्यार आमी डायरेक्टली विदिन 3 hours ताका ब्लॉक करपाक शकतले. म्हणून चुकून सुद्दां पयल्यान पयली नंबर जरी आयलो आसत जाल्यार तो 1930 ह्या फोन कॉला वयल्यान आपल्याक फोन आयला आनी हाजे कडल्यान पयशांची डिमांड केल्या किंवा डॉक्युमेंटाची डिमांड केल्या. कितें सविस्तर गोंयकारांक आव्हान करता की तुमी ह्या हेजेर सायबर क्रायम सेलाचो आमी नंबर ब्लॉक सांगचो. आतां पर्यंत सायबर क्रायम सेलान जवळपास 155 वेबसाईट, 28 सोशल मीडिया अकाउंट, 466 मोबाईल नंबर आणि 138 IMEI नंबर्स हे टार्गेटिंग फ्रॉडुलंट ॲक्टिव्हिटीज सज आयडेंटिफाय केल्या, थेफ्ट आनी तांकां बॅन केल्ले आसा. ताज्या खातीर आमकां गव्हर्मेंट नोटिफिकेशन जे काडपाक जाय आशिल्ले ते गव्हर्मेंट नोटिफिकेशन अंडर द सेक्शन 79(3)(a हाज्या IT एक्टाच्या अनुसार आमी ते नोटिफिकेशन सुद्दां ऑलरेडी काडला.
जेणे करून आम्ही तेजेर डायरेक्टली एक्शन्स अशा हार्मफुल डिजिटल कंटेंट एन्श्युरिंग आणि सेफर सायबर स्पेस फॉर अवर सिटीजन हाच्या खातीर हे नोटिफिकेशन्स काडलेले आसा. म्हणून गोंयांत जाता तितको चडांत चड हाजो अवेरनेस क्रिएट करपाची गरज आसा. ते आमच्या कडल्यान सरकार म्हणून आमी करतात, आमचे सायबर योद्धाय करतले. पण म्हज्या प्रेस भावांक हांव आव्हान करता, कारण तुमी केल्ली अवेरनेस ही चड लोकां मदीं येता, इलेक्ट्रॉनीक मिडिया, प्रेस मिडिया, म्हणून तुमी अशा पद्दतीचो अवेरनेस हो चड करचो. केसीस रिपोर्ट चड जाल्यो म्हणून काय हरकत ना. जशें DGPन सांगलें, सायबर फ्रॉड चड जावंक ना, अवेरनेस चड जाल्ल्या कारणान रिपोर्टींग चड जालें. इट इज सर्टन लेवलाचेर रिपोर्टींग वाडटलें, देन इट वील बी द ड्रॉप. कारण ते एकदा अवेरनेस जालो की त्याचं रिपोर्टींग मागीर ड्रॉप जातलें, मागीर लोक फटोवचे ना. मागीर ऑटोमॅटिकली सांगतले तुका कितें तें शिकयता हांव म्हणून, तोच फोनार परते सांगतले ताका. तें सांगपाची गरज आसा. म्हणजे ती हिम्मत दिवपाचें काम, तुका कितें तें हांव शिकयता, हें हिम्मत दिवपाचें काम आमचे पुलिसीन करता किंवा सायबर योद्धा करतले, आनी तें करपाची नेमकें गरज आसा. आतां AIML लॅब म्हाका दिसता दिस इज द सेकंड लॅब इन द कंट्री. फर्स्ट लॅब पंजाब गव्हर्मेंटान ओपन केली. AIML lab, artificial intelligence and machine learning driven lab, and which is analyze the cyber threats, automated policing processing and improving crime prevention techniques. वेगवेगळ्यो टेक्निक्स आज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून करपाक लागलेले आसा. इमॅजिनूय करूंक शकना. सादो विचार जरी केलो आसत जाल्यार तो विचार सुद्दां करपाक शकना. त्या पद्दतीचे जे फ्रॉड्स डे बाय डे वाडपाक लागलेले आसा, आनी ताजेर कंट्रोल घेवपा खातीर आमी हो AIML लॅब जी आसा पळय ही एस्टाब्लीश केलें. आनी तेतूंतल्यानूच म्हाका दिसता सायबर क्रायम डिटेक्शन, डिजिटल फ्रॉड हे हाज्या पासून आमी इजिली अशा पद्दतीचे हे इमर्जींग सायबर थ्रेट्स जे आसा पळय गोंयाक सेफ आनी सेक्युअर दवरपाक शकतले. त्या खातीर म्हाका दिसता गोवा इज सेटिंग एक्झाम्पल फॉर द अदर स्टेट्स टू एडॉप्ट